हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ अनाक्रमणीय आहे. लाओत्से म्हणतो की जो मार्ग आक्रमिता येतो, ज्या मार्गावरून अंतर आक्रमण करता येते, तो ताओ असू शकत नाही. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असेल तर आपल्याला काही अंतर प्रवास करावा लागतो. असा प्रवास आपण ज्या रस्त्यामुळे करतो तो ताओ असू शकत नाही. दोन ठिकाणांमधील अंतर आक्रमित करणारा, दोन ठिकाणांमधील अंतर पादाक्रांत करणारा पथ ताओ असू शकत नाही. परममार्गावर प्रवास होत नाही, अंतर आक्रमित होत नाही, तसे करताही येत नाही. तसे केल्यास तो ताओ असत नाही. विश्व वर्तुळाकार आहे, त्यामुळे आपण जेव्हा विश्वात प्रवास करतो तेव्हा तो विश्वाच्या परिघावर प्रवास होतो. वास्तवात परममार्ग विश्वात आपले समर्पण घडवून आणणारा, विश्वाच्या केंद्रस्थानी नेणारा असला पाहिजे, तेव्हाच तो ताओ असतो. आपण जर पाण्यात लाकडाचा ठोकळा ठेवला तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगेल. तो पाण्यात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवेल आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत प्रवास करेल. परंतु जर आपण पाण्यात बर्फाचा तुकडा ठेवला तर तो प्रथम पाण्यावर तरंगेल, परंतु लवकरच तो पाण्यात विरघळून एकरूप होऊन जाईल. किंवा त्या पाण्यात आपण साखर घातली तर ती पाण्यात विरघळून पाण्यात एकरूप होईल. परिघावर आपण कितीही भरपूर भटकलो तरी तो प्रवास होईल, परंतु ती यात्रा होणार नाही. जमिनीत पाणी मुरावे तसे ताओ आपल्याला आपण जेथे असू तेथे विश्वात जिरवून एक रूप करतो. आपल्याला विश्वकेंद्री, विश्वेश्वरी घेऊन जातो. आपण विश्वरूप होतो, विश्वेश्वर होतो, योगेश्वर होतो. जीवनात समरस झाल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय जीवनाचा सत्य आनंद मिळू शकत नाही. त्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख विसरावी लागते. तशी ओळख अहंकार निर्माण करते आणि जोपासते. अहंकार महाघातक असतो. खरं पाहता अशी ओळख निर्माणच करू नये, निर्माण होऊ देऊ नये. तसे असल्यास सहजच ती ओळख पुसून टाकता आली पाहिजे, विसरून जाता आली पाहिजे. ताओसाठी आपली पाटी कोरी करकरीत असावी लागते. आपण जीवनात असेच वागत असतो. वरवर देहादी इंद्रिये सजवतो, त्यांचे लाड करतो, घर सजवतो, सतत बाह्य जीवनाची काळजी घेत असतो, सामाजिक समारंभ करतो. परंतु ज्यामुळे आपला देह जीवित असतो, वास्तवात जे आपण आहोत त्या अंतरात्म्याची आपण जराही काळजी घेत नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांचे ज्ञान आणि त्यावरील विचार मनाच्या सीमेपलीकडील अंतःकरणात उतरत नाहीत, अंतरात्म्यापर्यंत झिरपत नाहीत. त्यांचा उपयोग फक्त उपभोग घेण्यासाठीच केला जातो. ताओ आपल्याला परिघावर प्रवास घडवत नाही तर अंतःकरणापर्यंत यात्रा घडवतो. तीच परमयात्रा असते, तोच आनंद योग असतो. ताओ आदी अनादी आहे. लाओत्से म्हणतो की जो मार्ग आक्रमिता येतो तो मार्ग आदी अनादी असू शकत नाही. जो मार्ग आपण आक्रमित करतो तो मार्ग आपण तयार केलेला असतो. आपल्या देहादी इंद्रियांची भोगापवर्गता शमवण्यासाठी असा पथ आपण आपल्या सोयीने तयार करतो आणि त्यावरून आपण प्रवास करतो. अर्थातच असा मार्ग भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांसाठी असतो. तो आपल्याला संचित उपभोगांचे गाठोडे बांधून जन्ममरणाच्या न संपणाऱ्या प्रवासाला पाठवत असतो. असा मार्ग भौतिक वस्तुजगतात फेरे घेत असतो. त्यापासून तो कधीही दूर होत नाही. प्रत्येक मनुष्याची जडणघडण भिन्न असते. ज्याचा त्याचा पथ नित्य नवीन देहधारी त्याच्यासाठी निर्माण करत असतो. यास्तव लाओत्से म्हणतो की जो मार्ग आक्रमिता येतो तो मार्ग आदी अनादी असू शकत नाही. असा मार्ग सनातन असू शकत नाही, कारण तो मार्ग निर्माण करणारा काही कालावधीनंतर कालवश होतो. कालवश झाल्यावर त्याने त्याच्यासाठी निर्माण केलेला मार्गही बंद होतो, नष्ट होतो, कारण इतर कोणी तो मार्ग वापरू शकत नाही. अशा मार्गाचा तो तयार करणाऱ्या पुरताच उपयोग असतो.
असा मार्ग त्या देहापुरताच, त्या जीवनापुरताच उपयुक्त होतो. असा मार्ग सनातन, आदी अनादी असू शकत नाही. असा मार्ग उपभोगांमधून उपभोगांकडे प्रवाहित करत असतो. तो परमात्म्याची यात्रा घडवत नाही. याचे कारण तो मार्ग तयार करण्याचा उद्देशच मुळी भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेणे हाच आणि हाच एकमेव आहे. येथे स्वचा शोध घेणे हा हेतू नाही. स्वचा शोध घ्यायचा असेल तर प्रवास करण्याचे प्रयोजनही नाही, कारण स्व आपल्या अंतःकरणात विराजित आहे. त्यासाठी कोणताही पथ तयार करावा लागत नाही. स्वस्थानी जायचे असेल तर स्वतःचे आत अंतःकरणात उतरावे लागते. त्यासाठी आदी अनादी मार्गाचाच उपयोग करावा लागतो. आपण जीवन जगताना नेमकी हीच चूक करत असतो. आपले लक्ष सतत बाह्य जगताकडे असते. तेथे भौतिक वस्तू जगताचे आकर्षण असते. त्यात आपण रत होतो आणि जीवनाच्या कैवल्याला मुकतो. ज्ञानेंद्रियांनी बाह्य जगताचे ज्ञान आकलन करायचे आणि सतत त्यांचा उपभोग घेण्यासाठी निरनिराळे मार्ग तयार करत असायचे. यात यश आले की त्याचे सौख्य घ्यायचे. सौख्यापाठोपाठ दुःख येतेच येते. दुर्दैवाने दुःख निर्माण झाले तर त्यासाठी सुखाचा शोध घेत प्रवास करायचा. अशा प्रकारे सतत सुख दुःख यात फेरे घेत असायचे. हा ताओ नाही. ताओ सनातन आहे, आदी अनादी आहे. तो मार्ग नियती आपल्याला दाखवत असते. भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांसाठी स्वनिर्मित मार्गावर प्रवास न करता या आदी अनादी मार्गावर अंतःकरणात अंतरात्म्याकडे यात्रा करावी. तेच आपल्याला श्रेयस्कर असते. त्यायोगे कैवल्यानंद प्राप्त करावा. हरि ओम.